हॅलो गाईज, दृष्टी अकॅडमी वर्धा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आजचा पाठ आहे आपला नाउन्स अँड दी नंबर्स ऑफ नाउन्स. याच्या अगोदर पाहिलेला आहे आपण नाउन्स अँड काइंड्स ऑफ नाउन. सोबतच आपण लेक्चरच्या सुरुवातीला आपण ते 10 वर्ड्स घेतो. ते 10 वर्ड्स तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असते. तर आज सुद्धा आपण असाच एक टॉपिक घेऊन आलो आहोत, तो म्हणजे 1 वर्ड्स डिनोटिंग पर्सन, बर्ड्स, ॲनिमल्स, थिंग्स. ओके, तर हा टॉपिक आधी आपण घेऊ, त्याच्यानंतर आपला टॉपिक येईल सेकंड, तो म्हणजेच काय, नाउन्स अँड दी नंबर ऑफ नाउन्स. ओके, तर लक्ष द्या, पहिला टॉपिक आहे याच्यामधला आपला पहिला, तो म्हणजेच 1 वर्ड्स डिनोटिंग, जसं पर्सन, बर्ड्स, एनिमल्स और थिंग. एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. याच्यावरती आपल्याला प्रत्येक एक्झाममध्ये काही ना काही क्वेश्चन विचारलेले असतात, जर तुमचं ऑब्झर्वेशन किंवा ॲनालिसिस चांगल्या प्रकारे तुम्ही आधी केलेलं असेल तर. त्याचपैकी एक टॉपिक आहे आपला 1 वर्ड्स डिनोटिंग पर्सन, प्लेट्स, बर्ड्स, ॲनिमल अँड थिंग. ओके, तर आजचा पहिला वर्ड्स आहे तो म्हणजेच काय, अजेंडा, ज्याला म्हणतो आपण अजेंडा. त्याच्यानंतर घ्यायचं आपल्याला अलायन्स. नेक्स्ट व्हायचं आपल्याला तो म्हणजेच अँथोलॉजी. त्याच्यानंतर बघायचं आपल्याला तो म्हणजेच अटेंडन्स. आणि लास्ट बघायचं आपल्याला मीन्स बेल. वर्ड्स नंबर 5 याच्यामधला एक वर्ड्स घेऊ आपण, बेल. आधी याची मिनिंग आपण पाहून घेऊ, त्याच्यानंतर नेक्स्ट 5 वर्ड्स घेऊ आपण. बघा, अजेंडा म्हणजेच का, ते सिंपल डेफिनेशन लक्षात ठेवायचे आहे आणि याची मिनिंग इंग्लिशमधूनच लक्षात ठेवायचे आहे, कारण ऑप्शनला सुद्धा आपल्याला इंग्लिशमध्येच ऑप्शन राहील. त्याच्यामुळे अजेंडा म्हणजेच काय, a list of business matter in a meeting, त्याला का म्हणायचं आपल्याला, अजेंडा. त्याच्यानंतर बघायचं रिलेशन्स. अलायन्स म्हणजेच बघा, अलायन्स म्हणजेच काय होते, जेव्हा 2 स्टेट किंवा 2 देश एकमेकांसोबत अलायन्स करते, एखादा करार करते, त्यालाच का म्हणतो आपण, अलायन्स. म्हणजेच 2 कंट्री मधले किंवा 2 स्टेट मधल्या का असते, रिलेशनशिप असते, त्यालाच का म्हणायचं आपल्याला, अलायन्स. मग लिहू शकता इथे, ए स्टेट फॉर रिलेशनशिप between 2 states or power etc. त्यालाच का म्हणायचं आपल्याला, अलायन्स. त्याच्यानंतर दिलेलं आपल्याला अँथोलॉजी, आणि एक्झाम मध्ये अँथोलॉजी ही डेफिनेशन विचारलेली आहे, महत्वाचे आहे, लक्षात ठेवायचं. त्याला म्हणतो आपण शब्दसंग्रह म्हणतो आपण, किंवा ए कलेक्शन ऑफ पोयम. सिंपल डेफिनेशन आहे, ए कलेक्शन ऑफ पोयम, म्हणजे जो कवितांचा संग्रह करतो त्यालाच का म्हणतो आपण, अँथोलॉजी. आता अटेंडन्स म्हणजेच काय होते, अटेंडन्स सुद्धा इझी डेफिनेशन आहे. अटेंडन्स जे आपण वर्गात हजेरी लावतो त्यालाच का म्हणतो आपण, अटेंडन्स. परंतु आपल्याला एक्झाममध्ये इंग्लिशमधून ऑप्शनला राहील, त्याच्यामुळे आपण अटेंडन्सची डेफिनेशन सुद्धा इंग्लिशमध्ये लिहू. बघा, अटेंडन्सचा अर्थ होते ए पीपल और सर्वंट presented किंवा present in a authority
जनरली आपण त्याच्या भाषेमध्ये अटेंडन्सला का म्हणतो, हजेरी लावणे किंवा उपस्थित असणे. आता नेक्स्ट जो वर्ड्स दिलेला आहे बेल, तर हा आपण नेक्स्ट मध्ये लिहू. त्याच्या अगोदर आपण एक शब्द लिहू, तो म्हणजेच काय, ऑडियन्स. ओके, म्हणजे ए ची सिरीज आपली कंप्लीट होते. ऑडियन्स. आता बघा अटेंडन्स हा शब्द जो आलेला आहे, अटेंडन्सला आणखी एक शब्द आहे, तो म्हणजेच काय, रेटिन्यू. तर एक्झाम मध्ये हा शब्द लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, कारण एक्झाम मध्ये येण्याची शक्यता जास्त असते. रेटिन्यू म्हणतो आपण त्याला. ओके, आता एक वर्ड आलेला आहे ऑडियन्स. ऑडियन्स म्हणजेच काय, आता ही डेफिनेशन तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. सिंपल डेफिनेशन लक्षात ठेवायचे आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ऑडियन्स? ऑडियन्सचा मिनिंग काय होतो, सिंपल लक्षात ठेवायचा आहे. ए पीपल गॅदर्ड टू लिसन. जे ऐकण्यासाठी लोक येतात किंवा उपस्थित राहतात त्यालाच काय म्हणतो आपण, ऑडियन्स. मग हे 5 आपल्याला डेफिनेशन लक्षात ठेवायचं, ज्याच्यामध्ये अजेंडा, अलायन्स, अँथॉलॉजी, अटेंडन्स आणि ऑडियन्स आलेला आहे. आणि अटेंडन्सला एक शब्द मी दिलेला आहे तुम्हाला, तो म्हणजेच काय, रेटिन्यू. आता ऑडियन्सला सुद्धा एक शब्द असतो, तो म्हणजेच काय, रिबन. तर हा शब्द लक्षात ठेवायचा आहे, रिबन. कारण बरेचसे मुलांना ऑडियन्स माहित आहे. त्याच्यानंतर ऑन लुकर हा सुद्धा लक्षात ठेवायचा आहे, ऑन लुकर. ओके, तर दोन्ही शब्द महत्त्वाचे. वर्स नंबर 6. आता आणखी एक शब्द आठवला मला ऑडियन्सला म्हणतो आपण ऑन होल्डर. तो शब्द एक्झाम मध्ये येऊन गेलेला आहे, ऑन होल्डर हा एक्झाम मध्ये येऊन गेलेला आहे. तो शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके, आता जेव्हा आपण बीच्या सिरीज कडे, तो म्हणजेच काय, बॅच. त्याच्यानंतर बेंच, त्याच्यानंतर बेल, बॅच, बेंच, त्याच्यानंतर बेल. आणखी दिली तुम्ही बघा, लक्ष द्या. वर्ड्स नंबर 9 बॅटरी आणि वर्ड्स नंबर 10 बँड. ओके, शब्द लक्षात ठेवायचे आपल्याला. बघा आता एक बॅच, बेंच आणि बेल, त्याच्यानंतर बॅटरी आणि बँड. तर हे वर्ड सुद्धा एक्झाम मध्ये येऊन गेलेला आहे. याच्यापैकी बॅटरी हा शब्द खूप वेळेस एक्झाम मध्ये येऊन गेलेला आहे. मग बॅटरीचा अर्थ आपण इथे लिहून घेऊ. बॅटरी, व्हॉट इज द मिनिंग ऑफ बॅटरी? बॅटरीचा अर्थ काय होते, त्याला म्हणतो आपण ए हेवी गन. हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. आता बँड म्हणजेच काय, बँडचा अर्थ सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे. बँड म्हणजेच काय, जे आपण लग्न समारंभात जो वर्ड्स ऐकत असतो बँड, त्यालाच म्हणतो आपण बँड. ए टीम ऑफ किंवा ए ग्रुप ऑफ म्युझिशियन. हा शब्द लक्षात ठेवायचा, त्यालाच काय म्हणतो आपण बँडला, ए ग्रुप ऑफ म्युझिशियन. ओके, आता बघा बँडला आणखी एक शब्द आहे, तो म्हणजेच काय, ऑर्केस्ट्रा. हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल खूप वेळेस, तर इथली तुम्ही ऑर्केस्ट्रा. किंवा इथे आणखी एक शब्द आहे, तो म्हणजेच कुठला, तर फॉलोअर्स. हे शब्द एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहे. जसं ऑर्केस्ट्रा आहे, बँड आहे, फॉलोअर्स आहे, हे सगळे काय सिनोनिम्स आहे, एक्झामला येण्याची शक्यता दाट असते. त्याच्यानंतर बॅटरी म्हणजेच काय, ग्रुप ऑफ हेवी गन. इथे एक शब्द लिहून घ्या, ए ग्रुप ऑफ हेवी गन. ओके, बॅटरी म्हणजेच ती आपली बॅटरी यूज करतो ती नाही, पण त्याचा मिनिंग काय होते, ए ग्रुप ऑफ हेवी गन. त्याच्यानंतर बॅच म्हणजेच काय, बॅच हा शब्द तुम्हाला माहित आहे, जे जनरली आपल्या जे 8वीची बॅच म्हणतो आपण, 9वीची बॅच, तोच शब्द आहे, तो काही डिफरंट नाही. परंतु इथे लक्षात ठेवायचा आहे त्याचा मिनिंग, ए ग्रुप ऑफ प्युपिल्स. आणि याच्यापेक्षा महत्वाचा शब्द म्हणजेच काय, त्याला ऑर्डनन्स म्हणतो आपण, ऑर्डनन्स.
हा शब्द महत्वाचा आहे, तुम्हाला ऑर्डनन्स लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर जाऊ आपण बेंचकडे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ बेंच? त्याला म्हणतो आपण एक ग्रुप ऑफ मॅजिस्ट्रेट किंवा जजेस सुद्धा म्हणतो आपण. हाही शब्द महत्वाचा ठेवायचा, कारण एक्झामला येण्याची का असते, शक्यता जास्त असते. आता एक महत्वाचा वर्ड्स आहे बेंच, त्याला म्हणतो आपण सिडरंट किंवा फॉरम सुद्धा म्हणतो आपण. तर इथे मी लिहितो शब्द तो सिडरंट किंवा फॉरम. ओके, तर बेंच त्याला सिडरंट म्हणतो, त्यालाच काय म्हणतो आपण, फॉरम सुद्धा म्हणतो. आणि एक लास्ट वर्ड्स राहिला आपला बेल, आणि बेलचा अर्थ होते ए लार्ज क्वांटिटी ऑफ कॉटन टाइड इन ए बंडल. सिंपल डेफिनेशन आहे. एक वेळेस आपण रीडिंग घेऊ, म्हणजे तुमच्या काय होऊन जाईल, सगळे वर्ड्स पाठ होऊन जाईल. आता बघा, वन वर्ड्स डिनोटिंग पर्सन, बर्ड्स, एनिमल्स, थिंग्स, याच्यामध्ये आता वेगवेगळ्या काइंडचे वर्ड्स असतात. तर आज आपण टोटल किती 10 वर्ड्स बघणार आहोत. अजेंडा, अलायन्स, एन्थॉलॉजी, अटेंडन्स. तर अजेंडा म्हणजेच काय, जे आपण मीटिंगमध्ये, जे आपण मीटिंगसाठी कुठले विषय मांडायचे, जी त्याची लिस्ट बनवतो आपण, त्यालाच काय म्हणतो आपण, अजेंडा. इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायचं आहे, ए लिस्ट ऑफ बिझनेस मॅटर इन अ मीटिंग इज नोन एज अजेंडा. अलायन्स म्हणजे काय, जनरली अलायन्स म्हणजेच काय, युती म्हणतो आपण, किंवा दोन स्टेट मधलं, दोन कंट्री मधलं जे संबंध असतात त्याला म्हणतो आपण अलायन्स. ए स्टेट फॉर्म रिलेशनशिप बिटवीन टू स्टेट्स और पॉवर्स इज नोन एज अलायन्स. तर अँथॉलॉजी हा एक्झाम मध्ये खूप वेळेस येऊन गेलेला आहे. तर अँथॉलॉजी इथे महत्वाचा आहे, त्याला म्हणतो आपण एक कलेक्शन ऑफ पोएम, जो कवितांचा संग्रह करतो किंवा जो कवितांचा संग्रह एकत्रित राहतो त्यालाच काय म्हणतो आपण, अँथॉलॉजी. अटेंडन्स म्हणजेच काय, अटेंडन्स म्हणजे उपस्थिती असणे. ओके, त्याला म्हणतो आपण अटेंडन्स. मात्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, ए पीपल और सर्वंट प्रेझेंट इन ऑथॉरिटी इज नोन ॲज अटेंडन्स. त्याला रेटिन्यू हा शब्द मी तुम्हाला दिलेला आहे. तर रेटिन्यू हा शब्द महत्वाचा आहे, कारण एक्झाम मध्ये आता वेगवेगळे शब्द विचारण्याची शक्यता का असते, खूप जास्त असते. मग अटेंडन्सला एक सिनोनिम्स आलेला आहे रेटिन्यू, RETINUE. नेक्स्ट जाऊ आपण ऑडियन्स. ऑडियन्स म्हणजेच काय, अ पीपल गॅदर टू लिसन. त्याला प्रेक्षक म्हणून तुम्हाला वाटते बहुतेक, हा मराठीमध्ये त्याला काय म्हणतो आपण, प्रेक्षक. जिथे लोक एखादा फिल्म बघण्यासाठी जाते किंवा ऐकण्यासाठी जाते, तर ते जे जमा झालेले लोक असतात तशा वेळेस काय म्हणतो, त्याला आपण ऑडियन्स म्हणतो. मग अ पीपल गॅदर टू लिसन, सिंपल शब्द लक्षात ठेवायचा आपल्याला. पण त्याच्यापेक्षा महत्वाचा आहे की ऑडियन्सला एक सिनोनिम्स वर्ड दिलेला आहे, रिबन, ऑनलुकर आणि ऑन होल्डर. तर हे शब्द महत्वाचे आहे, रिबन, ऑनलुकर आणि ऑन होल्डर. ते सगळे काय त्याचे सिनोनिम्स आहे. होऊ शकते एक्झाम मध्ये रिबन हा शब्द विचारण्याची शक्यता जास्त असते, कारण जनरली ऑनलुकर आणि ऑन होल्डर आपण गेस करू शकतो की या शब्दाचा मिनिंग काय असायला पाहिजे. ओके, जाऊ आपण वर्ड्स नंबर 6 कडे. बॅच म्हणजे काय, जनरली जे वर्ड्स आपण बॅच मध्ये जनरली जो तुमच्या लक्षात येते बॅच. ओके, तर तोच वर्ड्स आहे बॅच, नवीन काही नाही. परंतु इथे लक्षात ठेवायचं आहे ग्रुप ऑफ पीपल्स. ओके, आणि याच्यासाठी एक सिनोनिम्स वर्ड्स तुम्हाला लिहून दिलेला आहे मी, तो म्हणजेच काय, ऑर्डनन्स. हा शब्द महत्वाचा आहे, कारण सिनोनिम्स मध्ये आपल्याला विचारू शकते. बॅच त्यालाच काय म्हणतो आपण, ऑर्डनन्स त्यालाच काय म्हणतो आपण, ए ग्रुप ऑफ पीपल्स. वर्ड्स नंबर 7 बघा, बेंच, ए ग्रुप ऑफ मॅजिस्ट्रेट जजेस. आणि याला महत्वाचे शब्द दिलेला मी सिडरंट आणि एक दिलेला आहे फॉरम. तर सिडरंट आणि फॉरम याचा अर्थच काय होते, बेंच. आणि बेंच म्हणजे काय, ग्रुप ऑफ मॅजिस्ट्रेट, जो मॅजिस्ट्रेटचा ग्रुप असतो किंवा जजेसचा ग्रुप असतो त्याला काय म्हणतो आपण, बेंच. बेल म्हणजे काय, ए लार्ज क्वांटिटी ऑफ कॉटन टाईड इन अ बंडल. त्याला काय म्हणायचं आपल्याला, बेल. बेल म्हणजेच काय, मराठीमध्ये त्याला म्हणतो आपण कापसाची गासडी म्हणतो आपण. ओके, तर बेल. तर पुढे जाऊ आपण 9 नंबरचा वर्ड्स. बॅटरी म्हणजेच काय, जी बॅटरी तुम्ही मोबाईल मध्ये यूज करता तीच बॅटरी आहे, परंतु आपल्याला ग्रुप ऑफ हेवी गन. गन तर सगळ्यांना माहित आहे, ज्याला आपण बंदूक म्हणतो त्यालाच काय म्हणायचं आहे, बॅटरी. त्याच्यानंतर बँड म्हणजेच काय, तर ऑर्केस्ट्रा आणि फॉलोअर्स हे दोन शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे. ए ग्रुप ऑफ म्युझिशियन इज नोन ॲज बँड.
ओके, तर हे होते आपले वन वर्ड्स डिनोटिंग पर्सन, बर्ड्स, एनिमल्स अँड थिंग्स. जाऊ आपण पुढे आणि पुढचा टॉपिक आपण स्टार्ट करू. पुढचा टॉपिक आहे आपला नंबर्स. तर नंबर्स म्हणजे काय, जे आपण सिंग्युलर आणि प्लुरल मध्ये लिहित असतो. मला सांगा, एक प्रश्न विचारतो तुम्हाला, असं कोणतं नाव नाही त्याचं आपण सिंग्युलर आणि प्लुरल फॉर्म बनवू शकतो, प्लुरल फॉर्म मध्ये जाऊ शकतो. सांगा, असं कुठलं नाव नाही ज्या नामाचं आपण प्लुरल फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करू शकतो. तर पहिला स्टार्ट पॉइंट माहित पाहिजे तुम्हाला, तो म्हणजे एक स्टार पॉइंट, तो म्हणजेच काय, फक्त कॉमन नाउन, ज्याला आपण सामान्य नाम म्हणतो. या सामान्य नामाचं आपण अनेक वचनी करू शकतो, अनेक वचनी. सर मग बाकी नावांचं अनेक वचनी होते का? नाही. प्रॉपर नाउनचं कधीही अनेक वचनी होणार नाही. जसं मी जर म्हटलं यवतमाळ, यवतमाळचं अनेक वचनी करून दाखवा, यवतमाळी होईल का? नाही, यवतमाळच राहील. मी जर म्हटलं रामायणा किंवा इल्लाईद याचं प्लुरल फॉर्म करून दाखवा, तर याचं प्लुरल फॉर्म शक्य होईल का? नाही. कुराण जर घेतला आपण, कुराणचं अनेक वचनी कुराणी होईल का? नाही. मग हे जे प्रॉपर नाव नाही याचं कधीही आपल्याला अनेक वचनी पाहायला मिळत नाही. ते प्रॉपर ते एकवचनीच असतात. त्याच्यानंतर जेव्हा आपण मटेरियल नाऊनकडे, आता मटेरियल नाऊन घ्या, कुठले घ्या, शुगर केन किंवा शुगर घ्या, शुगर मीन्स साखर. मग शुगरचं अनेक वचनी होईल का? शुगर, साखर, साखरी होईल का? नाही. तर साखरचं साखरच राहील, शुगर्स होणार नाही. त्याच्यानंतर घी घ्या, घी, ऑइल घ्या, घीचं अनेक वचनी करा, घीज होईल का? नाही. घीचं घीच राहील, ऑइलचं काय राहील? ऑइलच राहील. ओके, तर हे जे काही आपले मटेरियल वर्ड्स असतात त्याचं अनेक वचनी कधीही चेंज होत नाही. म्हणजेच ते सिंग्युलर आहे तर सिंग्युलरच काम करतात. त्याच्यानंतर जेव्हा आपण जसे ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे, भाववाचक नाउन आहे, भाववाचक नाम सुद्धा पाहिलेले आहेत. जसं ऑनेस्टी, तर ऑनेस्टीचं अनेक वचनी काय होते का? प्रामाणिकपणा, प्रामाणिकपणाचं कधी अनेक वचनी होणार नाही. त्याच्यानंतर पॉवर्टी, गरिबी, याचं सुद्धा अनेक वचनी होणार का? बघा, मी याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये एक शब्द दिलेला होता तुम्हाला, पुअर, आय थिंक. ओके, आणि मी तुम्हाला याचं, हा झाला ऍडजेक्टिव्ह, हा का झाला आपला ऍडजेक्टिव्ह. आणि त्याच्यानंतर आणखी एक शब्द दिलेला होता, मला आठवते तिथपर्यंत, लॉंग, हा शब्द बहुतेक. हे दोन्ही ऍडजेक्टिव्ह होते आणि याचं मी तुम्हाला ऍब्स्ट्रॅक्ट नाउन मध्ये कन्व्हर्शन करायला लावलं होतं. ऍटलिस्ट काही लोकांनी ट्राय केलेलं असेल अशी मला खात्री आहे. परंतु आज मला अचानक ते शब्द आठवलेले होते, जे की मी तुम्हाला होमवर्कसाठी मागच्या लेक्चरमध्ये दिलेले होते. तर पुअरचं पॉवर्टी होते आणि लॉंगचं काय होते? लेंथ. तर हे दोन्ही शब्द जे झालेले आहे, पॉवर्टी आणि लेंथ, हे का कशाचं काम करतात? ऍब्स्ट्रॅक्ट नाउनचं काम करतात. त्यालाच म्हणतो आपण भाववाचक नाम. ओके, तर आता पॉवर्टी आणि लेंथ हे जे दोन भाववाचक नाम दिलेले आहे याचं कधीही अनेक वचनी होत नाही. तर आजचा टॉपिक आहे आपला तोच, म्हणजेच काय, फक्त आणि फक्त कॉमन नाउनच आपल्याला सिंग्युलर मधून प्लुरल फॉर्म मध्ये काय करता येते? कन्व्हर्ट करता येते. आता मी एक क्वेश्चन देतो, जनरली तुम्ही तो क्वेश्चन सॉल्व्ह करून बघा. चूज दी करेक्ट पेअर. 1 number, dynamos 2, photos. What's number? Option number 3, potatoes. आणि आणखी एक देतो, calf.
कॉल्स. आणखी पुढे जाऊ आपण थोडं आणि पुन्हा एक क्वेश्चन देतो मी, क्वेश्चन नंबर 2. याच्यामध्ये डायरेक्ट ऑप्शन देतो मी. ऑप्शन नंबर फर्स्ट, जसं क्वेश्चन तोच आहे, चूज द करेक्ट पेअर. म्हणजे सिंग्युलर इकडे दिलेलं आहे, इकडे काय आहे प्लुरल फॉर्म. फॉर एक्झाम्पल बेबीज. ऑप्शन नंबर 2 बॅच. त्याच्यानंतर ऑप्शन नंबर 3 पॉनीज. आणि ऑप्शन नंबर 4 टोपाजेस. आता मी 2 क्वेश्चन दिलेले आहे तुम्हाला. आता मला सांगा 2 क्वेश्चन मध्ये कोणकोणते ऑप्शन करेक्ट असायला पाहिजे. जसं चूज द करेक्ट पेअर मध्ये पहिल्या क्वेश्चन मध्ये डायनॅमोचं मी डायनॅमोज केलेला आहे. सेकंड मध्ये फोटोज केलेला आहे. इथे पोटॅटोज केलेला आहे. आणि इथे कार्ब्सचं काय केलेलं आहे, कार्ब्स. मला सांगा इथे कोणती जोडी करेक्ट असायला पाहिजे. कारण एक्झाम मध्ये सिंपल क्वेश्चन राहतं, परंतु बरेचशा याच्यामध्ये आपल्याला रूल माहीत नसतात आणि रूल माहीत नसल्यामुळे सगळे उत्तर आपली चुकण्याची शक्यता काय असते, जास्तीत जास्त असते. आता मी सिंपल सांगतो तुम्हाला, इथे कुठलं करेक्ट आन्सर आहे. तर इथे कार्ब हा जो शब्द दिलेला आहे कार्ब्स, त्याचं कार्ब्स एफ रिप्लेस बाय VES. मग इथे हा शब्द काय करेक्ट आहे. मग सर फोटोज करेक्ट आहे का, तर नाही, हा सगळे चुकीचे आहे. त्याच्यानंतर पोटॅटोज इथे येस लागलेला आहे, हे करेक्ट आहे का, हे सुद्धा इनकरेक्ट आहे. सर मग डायनॅमो दिलेला आहे, ज्याला म्हणतो आपण जनित्र, मग डायनॅमोज केलेला आहे, लास्टमध्ये येस लागलेला आहे, ते सुद्धा काय चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही जे गेसिंग केलेलं होतं तुमच्या मनामध्ये उत्तर, ते सगळे काय निघाले, चुकीचे निघाले. मग सगळ्यात करेक्ट आन्सर काय, तर कार्ब, ज्याचा आपण एफ रिप्लेस बाय VES केल्यानंतर एक सिंग्युलर मधून प्लुरल फॉर्म मध्ये काय होते, ते कन्व्हर्शन होते. त्याचप्रमाणे मी क्वेश्चन नंबर 2 सुद्धा दिलेला आहे तुम्हाला. जनरली त्याच्यामध्ये बेबीचं बेबीज, बॅचचं बॅचेस, बॅच, आणि पॉनीज आणि टोपाजेस. मला सांगा इथे कुठले करेक्ट वर्ड्स असायला पाहिजे. मग इथे बेबीचं काय केलेलं आहे, वाय रिप्लेस बाय IES. मग हा वर्ड जो दिलेला आहे आपल्याला ऑप्शन नंबर फर्स्ट काय करेक्ट आहे. मग बॅचचं काय केलेलं आहे, बॅच येस लागलेला आहे, हेच काय चुकीचं आहे. मग इथे टोपाज बघा, टोपाज असला लास्ट मध्ये काय लागलेला आहे, ES प्रत्यय लागलेला आहे, ते काय करेक्ट आहे. आणि पॉनीचं वाय रिप्लेस बाय काय केलेला आहे, IES. तर ऑप्शन नंबर 3 सुद्धा काय करेक्ट आहे. म्हणजेच 1, 3 and 4 करेक्ट आन्सर ऑप्शन. ओके, तर हा टॉपिक आज बघायचा आपल्याला आणि एक्झाम मध्ये कशा प्रकारे विचारतात ते सुद्धा मी तुम्हाला क्वेश्चनच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच काय, रूल नंबर फर्स्ट जो आपण नेहमी लक्षात ठेवतो तो म्हणजेच काय, कुठलंही एखादं नाऊन दिलेलं असेल, कुठलंही एखादं कॉमन नाऊन दिलेलं असेल, तर त्या कॉमन नाऊनचं प्लुरल फॉर्म करत असताना जनरली आपण येस प्रत्यय लावतो की नाही. जसं मी ट्रायपॉड दिलेला आहे, एक नाऊन घेतो, कॉमन नाऊन ट्रायपॉड है की नाही. त्याच्यानंतर बॉय, त्याच्यानंतर गर्ल, त्याच्यानंतर पेन, त्याच्यानंतर शर्ट, त्याच्यानंतर फॅन. खूप सारे नाऊन आहे, आता पूर्ण मी लिहित बसत नाही. ट्रायपॅड करू आपण, ट्रायपॉड. ओके, आता मला सांगा ट्रायपॅड, बॉय, गर्ल, पेन, शर्ट आणि फॅन जनरली कुठल्याही सिंग्युलर कॉमन नाऊनचं प्लुरल फॉर्म मध्ये रूपांतर करत असताना जनरली आपण त्याला लास्ट मध्ये येस प्रत्यय लावतो. आणि तीच मी नाऊन नीती तुम्हाला दिलेली आहे, फक्त येस प्रत्यय जोडा, त्याचं काय होईल, अनेक वचनीमध्ये ते नाऊन कन्वर्ट होईल. जसं ट्रायपॉड, ट्रायपॉड्स. त्याच्यानंतर बॉय, बॉयचं काय होईल, बॉईज. गर्लचं काय होईल, गर्ल्स. पेनचं काय होईल, पेन्स. शर्टचं काय होईल, शर्ट्स.
आणि फॅनचं काय होईल फॅन्स. ओके. मग जनरली कुठलेही सिंग्युलर कॉमन नाउन आलेले असेल तर त्याचं आपल्याला अनेकवचनी मध्ये रूपांतर करायचं असेल तर तुम्ही फक्त एस प्रत्यय जोडा, ते झालं तुमचं प्लुरल फॉर्म. ओके. आणखी जाऊ आपण रूल्स नंबर 2 कडे. आता रूल्स नंबर 2 काय सांगते, हा झाला रूल्स नंबर 1. रूल्स नंबर 2 का म्हणते, असे नामे ज्या नामाच्या लास्ट मध्ये एस, एस एच, सी एच, एक्स और झेड आलेले असेल अशा नामांचं अनेकवचनी करा. मग असे सिंग्युलर कॉमन नाउन ज्याच्या लास्ट मध्ये एस, एस एच, सी एच, एक्स वर झेड आलेलं असेल तर काय करायचं आहे, सिंपल शेवटी ईएस प्रत्यय जोडायचं आपल्याला. ईएस प्रत्यय जोडावे. जसं बघा एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. मास, त्याच्यानंतर बॉस, त्याच्यानंतर मॅच, बॅच, वॉच, कॅच, त्याच्यानंतर टॅक्स, बॉक्स, टोपाज, क्यूज. आता मला सांगा, तुम्हाला रूल माहित असेल तर ठीक, माहित नसेल तर सर म्हणाल मास याचं अनेकवचनी मासच राहते, बॉस याचं अनेकवचनी बॉसच राहते, तर तसं होत नाही. आताच मी तुम्हाला रूल सांगितला, ज्याच्या एंडिंगला एस प्रत्यय आलेला आहे त्याचं अनेकवचनी काय होते, मासचं मासेस होईल. आता ईएस जोडणार. बॉसचं काय होईल, बॉसेस होईल, ईएस प्रत्यय लागणार. मॅचचं काय होईल, मॅचेस होईल. त्याच्यानंतर बॅचचं काय होईल, बॅचेस होईल. त्याच्यानंतर वॉचचं काय होईल, वॉचेस. त्याच्यानंतर कॅचचं काय होईल, कॅचेस. आता इथे टॅक्स आलेला आहे, बॉक्स आलेला आहे, टोपाज आलेला आहे आणि क्यूज आलेला आहे. मला सांगा टॅक्स, आता याचं अनेकवचनी काय होईल, तर टॅक्सेस. येस प्रत्यय जोडा. बॉक्सचं काय होईल, बॉक्सेस, येस प्रत्यय जोडा. टोपाज, टोपाजेस आणि क्यूजचं काय होईल, क्यूजेस. सिंपल रूल लक्षात ठेवायचं आपल्याला. मग काय लक्षात ठेवायचं, अशी नामे ज्या नामाच्या एंडिंगला एस, एच एच, सी एच, एक्स और झेड यासारखी प्रत्यय आलेली असेल तर त्याला काय म्हणायचं, आपल्याला ईएस प्रत्यय जोडून आपल्याला त्याचं अनेकवचनी रूपांतर करता येते. आता आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो. मला सांगा, स्टमक वरती देतो मी इथे लिहून, एक आहे स्टमक आणि पुन्हा एक मोनार्क, याचं अनेकवचनी सांगा. आता बऱ्याचशा मुलांनी याचं लगेच आन्सर दिलेला आहे मला, ते म्हणजेच काय, एक आहे स्टमक्स आणि एक दिलेलं आहे याचं मोनार्कचं, मोनार्क्स. तर किती लोकांचं करेक्ट असायला पाहिजे नाही उत्तर, स्टमक आणि मोनार्क. तर सगळ्यांचं काय चुकीचं आहे. जरी इथे सीएच आलेला आहे, जरी इथे काय आलेलं आहे सीएच, मग सीएच सर आताच तुम्ही सांगितलं की असे कॉमन नाउन, असे सिंग्युलर कॉमन नाउन ज्या सिंग्युलर कॉमन नाउनच्या लास्टमध्ये सीएच प्रत्यय आलेला असेल तर त्या सीएच प्रत्ययला ईएस प्रत्यय जोडा, म्हणजे त्याचं अनेकवचनी होईल. मग हे स्टमक जिथे मी ईएस प्रत्यय जोडला आणि हे मोनार्क जिथे मी ईएस प्रत्यय जोडला, तर हे काय चुकीचं आहे. तर इथे एक अपवाद आहे. हा अपवाद म्हणजे कोणता अपवाद लक्षात ठेवायचा आहे, असे सिंग्युलर कॉमन नाउन ज्याच्या एंडिंगला सीएच आलेला आहे परंतु त्याचा प्रोनाउन्सिएशन हा च सारखा नसून हा काय असेल, क सारखा असेल, तेव्हा फक्त एस प्रत्यय जोडा, त्याचं काय होईल, सिंग्युलर मधून प्लुरल फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल. ओके. आता बघा मग याचं करेक्ट प्लुरल फॉर्म काय होईल, लक्ष द्या, काळजीपूर्वक लक्ष द्या. याचं काय होईल, स्टमक्स, फक्त एस जोडा. याचं काय होईल, मोनार्क्स. कारण इथे च नाही म्हणत आपण, मोनार्कचे नाही म्हणत, स्टमकचे नाही म्हणत आपण, स्टमक म्हणतो, मोनार्क म्हणतो आपण. इथे मात्र सीएच ला बॅच चच म्हणतो, इथे वाच च, कॅच च चा उच्चार होऊन राहिला, इथे मात्र क चा उच्चार होते. आणि जेव्हा जेव्हा सीएच चा क सारखं उच्चारण होईल तेव्हा तेव्हा आपल्याला त्याचं
प्लुरल फॉर्म मध्ये नेण्यासाठी फक्त कोणता प्रत्यय जोडावा लागेल? यस प्रत्यय जोडावा लागेल. जाऊ आपण पुढे आणि पुढचा महत्वाचा टॉपिक बघा, ज्याच्यावरती आपल्याला एक्झाम मध्ये भरपूर वेळेस क्वेश्चन विचारलेले आहे आणि मी तुम्हाला तसं ऑप्शन सुद्धा दिलेले होते, ज्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द स्टुडंट काय झाले? फेल झाले उत्तर देण्यात. जसं बघा, लक्ष द्या, रूल्स नंबर 3, कुठलेही नाऊन आलेलं असेल जे सिंग्युलर असणार, नाऊन सिंग्युलर, लास्ट मध्ये काय आलेलं आहे? ओ आलेला असेल, ओ, त्याचा प्लुरल फॉर्म करताना ईएस प्रत्यय जोडावा, ईएस प्रत्यय जोडावा. ओके. मग असे कुठले नाऊन आहे? जसं मी इथे एक्झाम्पल देतो, मी काही पोटॅटो, टोमॅटो, त्याच्यानंतर बफेलो, त्याच्यानंतर निग्रो, त्याच्यानंतर वर्ड्स नंबर 5 टॉर्पेडो, त्याच्यानंतर टॉर्नेडो. आता हे असे वर्ड्स दिलेले आहे ज्याच्या एंडिंगला काय आलेला आहे? ओ आलेला आहे. मग याचं जर मला अनेकवचनी करायचं असेल तर कुठला प्रत्यय जोडावा लागेल? मी आताच दिलेला आहे, जनरली येस प्रत्यय जोडून आपण त्याचं अनेकवचनी करतो. मग पोटॅटोचं अनेकवचनी काय होईल? पोटॅटोज, ईएस प्रत्यय. टोमॅटोचं काय होईल? टोमॅटोज, ईएस प्रत्यय जोडा. टॉर्पेडोचं काय होईल? टॉर्पेडोज, ईएस प्रत्यय जोडा. बफेलो, निग्रो, टॉर्नेडो याचं काय होईल? ईएस प्रत्यय जोडा. जसं टॉर्नेडोचं काय होईल? टॉर्नेडोज, लावला ईएस प्रत्यय. निग्रोचं काय होईल? जसं निग्रोचं काय होते? निग्रोज. बफेलोचं काय होते? बफेलोज, ईएस प्रत्यय जोडाचा आपल्याला. हे झालं सगळं अनेकवचने. मग एक्झामला एक लगेच प्रश्न विचारते, सोलो, त्याच्यानंतर किलो, फोटो, डायनॅमो याचं अनेकवचनी करून दाखवा. यांचं अनेकवचनी करून दाखवा. मग याचं अनेकवचनी करा. आणखी काही वर्ड जर तुम्ही जसं कॉर्टो, हिरो, हिरो इथे लिही तुम्ही, हिरो. आता सोलो, किलो, फोटो आणि डायनॅमो आणि क्वांटो याचं अनेकवचनी मात्र ईएस प्रत्यय लावून होत नाही, कारण हे अपवाद वर्ड्स आहे आणि एक्झाम मध्ये सगळ्यात जास्त आपल्याला अपवाद विचारते. मग अपवादला जर तुम्ही सोलोला फक्त येस प्रत्यय जर लावला तर सोलोचं काय होते? सोलोज हा मात्र करेक्ट अनेकवचनी वर्ड झाला, सोलोज. मग सर किलोचं काय होते? किलोज, फक्त येस प्रत्यय लावा. फोटोचं काय होते? फोटोज, येस प्रत्यय. डायनॅमोचं काय होते? डायनॅमोज, फक्त येस प्रत्यय लावा. हा काय? कॉर्टो, कॉर्टोला काय करा? फक्त येस प्रत्यय लावा. कॉर्टोज हा झाला अनेकवचनी वर्ड्स. मग हे अपवाद आहे आणि हे अपवादच एक्झाम मध्ये विचारतात आपल्याला. जसं इथे बघा हिरो दिलेला आहे, इथे मात्र हिरोचं अनेकवचनी करायचं असेल तर काय होते? हिरोज, ईएस प्रत्यय लावतो आपण. मात्र तुम्हाला हे अपवाद लक्षात ठेवायचे आहे. जर अपवाद यासारखे शब्द आलेले असेल आणि या शब्दाला जर येस प्रत्यय लावलेला असेल तर ते चुकीचं ठरते, कारण हे अपवाद आहे. इथे येस प्रत्यय लावा म्हणजेच काय होईल? तुमचा आन्सर करेक्ट होईल. ओके. तर हा प्रश्नही महत्वाचा होता. आता बघा, एक शब्द विचारलेला होता एक्झाम मध्ये, तो म्हणजेच काय? एक कांटो आणि एक होता मोमेंटो.
आता जास्तीत जास्त मुलांनी काय केलेलं आहे, कॉन्टो आणि मोमेंटो हे शब्द आल्याबरोबर सरांनी सांगितलं होतं की यासारखे शब्द किंवा यासारखे वर्ड्स म्हणजे ज्याच्या एंडिंगला काय आलेलं आहे ओ आलेला आहे त्याला लास्टमध्ये ईएस प्रत्यय लावा आणि अनेकवचनी करा. तर हे काय होते, याच्यापैकी अपवाद वर्ड्स होते. मग याचं कांटोचं करेक्ट अनेकवचनी काय होईल, कांटोज, फक्त एस लागतो. मोमेंटोचं काय होतो, मोमेंटोज, फक्त एस प्रत्यय लागतो. ओके, तर हे शब्द महत्वाचे एक्झामच्या दृष्टिकोनातून थोडं लक्षात ठेवायचं. ओके, आता एक थोडा 2 शेवटले टॉपिक राहिले आपले, एकदम इझी टॉपिक आहे, लक्षात घेऊ आपण कोणते टॉपिक आहे ते. जसं बघा, एखादं नाऊन आहे, ज्या नाऊनच्या लास्टला वाय आलेला असेल तर याला वायला रिप्लेस करून काय लावायचा, आय एस प्रत्यय लावायचा. त्याचं अनेकवचनीमध्ये रूपांतर होते. जसं आर्मी, लेडी, सिटी, बेबी, आणखी एक वर्ड्स देतो पॉनी. आता हे असे वर्ड्स आहेत ज्याच्या एंडिंगला काय आलेला आहे, वाय आलेला आहे. आणि आता सांगितलं मी असे सिंग्युलर कॉमन नाऊन ज्या सिंग्युलर कॉमन नाऊनच्या लास्टमध्ये काय आलेला आहे, वाय आलेला आहे. मग अशा शब्दाचं आपल्याला अनेकवचनी करायचं असेल तर सिंपल लक्षात ठेवायचं, वाय रिप्लेस करायचा आणि आय एस प्रत्यय जोडायचा. म्हणजे इथे आर्मी आहे तर काय होईल, आर्मीज. सिटीचं काय होईल, सिटीज. पॉनीचं काय होईल, पॉनीज. काय करायचं आपल्याला, फक्त वाय रिप्लेस करायचा आणि आय एस प्रत्यय जोडायचा आहे. लेडीचं काय होईल, लेडीज. वाय रिप्लेस बाय आणि आय एस, वाय रिप्लेस बाय आय एस, बेबीज. म्हणजेच तुमच्या इथे रूल्स लक्षात आलेला असेल तो म्हणजेच काय, असे सिंग्युलर कॉमन नाऊन ज्याच्या एंडिंगला वाय प्रत्यय आलेला आहे, वाय रिप्लेस करा आणि आय एस प्रत्यय जोडा, त्याचं काय होईल, अनेकवचनी रूपांतर होईल. आता मला सांगा, असे नाऊन ज्याच्या लास्टमध्ये एफ किंवा डबल एफ आलेलं असेल याचं अनेकवचनी कसं कराल, तर एफ किंवा डबल एफ ला रिप्लेस करायचं आणि तिथे व्ही एस प्रत्यय जोडायचा. आता ते म्हणजेच कसं बघा, जसं काल्फ, इल्फ, नंतर सेल्फ, शेल्फ, लोफ, वाईफ. करा सवाल. काल्फ, इल्फ, सेल्फ, शेल्फ, लोफ आणि वाईफ. आणखी देतो स्टाफ, स्कार्फ, नंतर रूफ. एवढे वर्ड्स दिले मी तुम्हाला, अगदी सिंपल वर्ड्स आहे आणि एक्झाम मध्ये येऊन गेलेले आहे. महत्वाची गोष्ट ते आहे की स्टाफ, स्कार्फ आणि रूफ हे एक्झाम मध्ये येऊन गेलेले आहेत तिन्ही वर्ड्स. आता मी तुम्हाला सांगितलं की कुठले एखादा वर्ड्स आलेला असेल, जसं ज्याच्या एंडिंगला एफ किंवा डबल एफ आलेला असेल तर ते एफ डबल एफ रिप्लेस करायचे आणि त्याच्या ठिकाणी व्ही एस प्रत्यय जोडावा. सगळ्या मुलांनी तेच केलं की इथे काल्फ होता तर इथे काल्व्स, इथे इल्फ होता तर इथे इल्व्स, इथे सेल्फ होता तर सेल्व्स, एफ रिप्लेस बाय व्ही एस. इथं शेल्फ दिलेलं होतं तिथे शेल्व्स, इथे लोक दिलेलं होतं तर काय केलं, लोव्स. आणि इथे वाईफ दिलेलं होतं तर वाईफ्स नाही म्हणत आपण अनेकवचनीमध्ये, काय म्हणतो, वाईव्ज. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एक्झाम मध्ये हे सुद्धा विचारलेलं होतं ज्याचं अनेकवचनी सगळ्या मुलांनी काय केलेलं आहे, स्टाव्स केलेलं आहे. याचं सुद्धा काय केलेलं आहे मुलांनी, सगळ्या स्कार्व्स. आणि इथे सुद्धा काय केलेलं आहे, रूव्स, आहे की नाही. तर इथे मी तुम्हाला सांगू इच्छितो की इथे जो हा स्टाफ दिलेला आहे ना, ज्याच्या एंडिंगला डबल एफ लागलेला आहे, हा असा अपवाद आहे की त्याचं स्टाफ्स हे सुद्धा करेक्ट आहे आणि स्टाफ्स हे सुद्धा काय करेक्ट आहे, दोन्हीही करेक्ट आहे. आणि ऑप्शनला दोन्ही दिलेलं होतं, मात्र मुलांनी फक्त रूल्स माहित होता त्यांना, डबल एफ आलेलं असेल तर व्ही एस जोडा, झालं अनेकवचनी.
पण जेव्हा जेव्हा अपवाद तुम्हाला एखाद्या क्वेश्चन मध्ये आलेला असेल तर ते अपवाद तुम्हाला माहित पाहिजे, त्या रूलचा अपवाद माहित पाहिजे, तेव्हाच आपलं काय होते करेक्ट. मग येतो ही स्कार्फचं सुद्धा काय होते, एक स्कार्फ आणि एक काय होते स्कार्फ्स. याचं मात्र काय होते रूप्स. इथे काय होते रूप्स, फक्त येस प्रत्यय लागतो. ओके, तर हे आजचे रूल्स होते, महत्वाचे रूल्स होते जे एक्झाम मध्ये आपल्याला 1 किंवा 2 मार्कासाठी हमखास विचारतात. मग ती कुठलीही एक्झाम असो, स्टेट गव्हर्नमेंटची कुठल्याही डिपार्टमेंटची एक्झाम असो, डिपार्टमेंटल एक्झाम असो किंवा अदर ज्या एक्झाम होतात जसं तलाठी, पशुसंवर्धन, हेल्थ डिपार्टमेंटच्या जेवढ्या काही एक्झाम होतात ग्रामसेवकांच्या, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला असे क्वेश्चन पाहायला मिळतातच. आणि राज्यसेवेमध्ये तर असे क्वेश्चन राहतातच, कमीत कमी 1 ते 2 क्वेश्चन आपल्याला प्रत्येक एक्झाम मध्ये पाहायला मिळतो, मग ते कंबाईन असो किंवा राज्यसेवा असो. ओके, तर आजचा टॉपिक आपला इथेच एंड झाला. भेटू आपण नवीन पार्ट मध्ये पुढच्या न्यू सेशन मध्ये. टिल गुड डे अँड गुड बाय. थँक्यू.